न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा, माझा परिवार। नमस्कार, मी विशाल पाटील। जवळपास 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्याच नाहीत आणि त्यामुळे प्रशासकच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा गाडा हाकतोय। सुरुवातीला कोरोना आला आणि त्यामुळे या निवडणुका रखडल्या। मग त्यानंतर प्रभाग रचना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या। यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं। सत्ताधाऱ्यांना निवडणुकाच घ्यायच्या नाहीयेत असाही आरोप विरोधकांकडून करण्यात आला आणि त्यामुळे महिने उलटत होते, मात्र निवडणुकांबाबत काही हालचाली होताना दिसून येत नव्हत्या। मात्र आता सुप्रीम कोर्टानंच या निवडणुका घेण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत। लोकशाही टिकवण्यासाठी निवडणुका आवश्यक असल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि त्यामुळे सुप्रीम निर्देशानुसार आता 4 महिन्यामध्ये यंत्रणांना निवडणुका घ्याव्या लागणार आहेत। दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील काही भागात मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे। मॉक ड्रिल दरम्यान काय करावं, कशी काळजी घ्यायची आहे, अशा अनेक गोष्टींबाबत नागरिकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। याच 2 महत्त्वाच्या विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा, माझा परिवार। पुढील 4 महिन्यांमध्ये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असा महत्त्वपूर्ण आदेश सुप्रीम कोर्टाने दिलाय आणि त्यामुळे आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। जवळपास 5 वर्षांपासून सर्वांचं लक्ष लागलेलं होतं आणि ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार आहेत त्याकडे। मात्र आता सुप्रीम कोर्टानंच येत्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे स्पष्ट आदेश दिलेत आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग आत्ता मोकळा झालाय। निवडणुकांना अभावी महापालिका म्हणा, जिल्हा परिषदा म्हणा किंवा मग नगरपालिका म्हणा, सर्वांचाच कारभार प्रशासक हातात होते आणि यावरून राज्यामध्ये प्रशासक राज सुरू असल्याची टीका देखील होत होती। दरम्यान 2021 मध्ये डिसेंबर महिन्यात राहुल वाघ यांनी सुप्रीम कोर्टात रखडलेल्या निवडणुकांसंदर्भात याचिका दाखल केली होती आणि त्यामुळे या याचिकेनंतर तरी निवडणुकांचा मार्ग मोकळा होईल असं वाटलं होतं। मात्र तसं काही झालंच नाही। आता चक्क 4 वर्षांनंतर न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश नॉंगमेईपम यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानंच निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानं आता लवकरच राज्यामध्ये निवडणुकांचा धुरळा उडणार आहे। दरम्यान सुप्रीम कोर्टानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काय म्हटलेलं आहे ते अगदी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर या महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चेला देखील सुरुवात करणार आहोत। मात्र सुप्रीम कोर्टाचं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी काय म्हणणं आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीयेत असं एका बाजूला निवडणुका थांबवण्याचं कोणतंही कारण नाही, सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हणालंय त्यावर आपण एक नजर टाकतोय। तुम्हाला निवडणुका घ्यायच्याच नाहीयेत का, निवडणुका थांबवण्याचं कोणतंही कारण नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एकूण 4 आठवड्यामध्ये नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्यांच्या आत निवडणुका घ्या असं देखील त्यामध्ये म्हटलंय। तर ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांचा प्रश्न जैसे थे ठेवण्यात आलेला होता, मात्र आता निवडणूक घ्यायला सुरुवात करा असं देखील त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। तर 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्यात यावी असं देखील त्यामध्ये म्हटलंय।
तर ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता. त्यावर कोर्टानं 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे थेट निर्देश दिलेले आहेत. तर एकंदरीतच सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं आहे त्यावरती तर आपण एक नजर टाकली. मात्र याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण. खूप खूप स्वागत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं. पृथ्वीराजजी, मला आपल्याकडून खरं तर जाणून घ्यायचं आहे, 4 वर्षाचा कालावधी हा फार मोठा कालावधी आहे. आत्ता कुठे सुप्रीम कोर्टाला यामध्ये बोलावं लागतंय, त्यांना आदेश द्यावे लागत आहेत आणि 4 महिन्यानंतर लवकरात लवकर या 4 महिन्यांमध्ये जे आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असं सांगण्याची वेळ यावी, याकडे तुम्ही कसं पाहता? आमचं स्पष्ट यामध्ये मत आहे की निवडणुका न घेणं हा एक राजकीय निर्णयाचा भाग होता. कसा? भाजपला गेली 3-4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची मुंबई महापालिका आणि पुणे वगैरे मोठ्या महापालिकांच्या निवडणुका घेणं हे अडचणीचं वाटत होतं. बरं. आणि त्यामुळं हा साधा प्रश्न होता, ओबीसी आरक्षण आणि वेळेनुसार निवडणुका घेणं. यामध्ये उलटसुलट निर्णय झाले आणि ते मला वाटतं की दोघांनी मिळून त्यातून मार्ग काढणे फार सोपं होतं. कारण हा लोकशाहीमधील वेळेवर निवडणुका घेऊन लोकांच्या हातात प्रशासन देणे हा एक मूलभूत हक्क आहे. बरं. आणि त्या हक्काचा आपण हनन केलेलं आहे. काही ठिकाणी 2 वर्ष, काही ठिकाणी 3-4 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रशासन यांचा कारभार करते. त्यामुळे आज जो निर्णय झालाय तो स्वागतार्ह आहे. पक्षाच्या वतीनं मी या निर्णयाचं स्वागत करतो. परंतु त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आणखीन एक मेक मारून ठेवलेली आहे की निवडणुका घ्या, 1 महिन्यामध्ये कार्यक्रम जाहीर करा, 4 महिन्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करा म्हटलं असलं तरी पुन्हा त्यामध्ये म्हटलंय की ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमध्ये जो अंतिम निवाडा होईल त्याच्या अधीन राहून, म्हणजे काय झालं, पुन्हा काहीतरी त्यामध्ये अनिश्चितता आली. हे का सोडवता आलं नाही आपल्याला? आणि त्यामुळं पहिला माझा मुद्दा असा आहे की हा जो एक कंडिशन टाकलेली आहे की ओबीसी आरक्षणाच्या बाबतीतला अंतिम फैसला, बरोबर, आता निवडणुका होणार पूर्वीच्या आरक्षणाप्रमाणे हे सगळं ठीक आहे आणि ते योग्य आहे. कारण लोकशाहीमध्ये निवडणुका वेळेवर निवडणुका घेऊन लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या हातात प्रशासन देणे हे लोकशाहीचं मूलभूत तत्व आहे. त्याचं आपण हनन केलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे की हे सरकारला इनकन्व्हिनियंट होतं, अडचणीचं होतं, म्हणून काही ना काही कारण सांगून त्यातून मार्ग निघाला नाही. आता निघाला. 1 महिन्याभरात निवडणुका जाहीर होतील आणि 4 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होईल असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहेत. त्याचं सरकारला काही टाळता येणार नाही. बरोबर आहे. आधी पुन्हा प्रभाग रचना ही निवडणूक आयोगाने करायची का सरकारने करायची यामध्ये वाद झाला. सरकारने सगळे अधिकार आपल्याकडे घेतले, ते चुकीचं आहे, पण सरकारने ते अधिकार घेतलेले आहेत आणि त्यामुळं राजकीय सोयीनुसार प्रभाग रचना होणार आहे किंवा झालेली आहे, हा एक दुसरा मुद्दा आहे. आता हे जरी स्वागतार्ह असलं तरी आणखीन एक प्रश्नचिन्ह आहे. ते म्हणजे सीमेवरचा तणाव, पाकिस्तानच्या बरोबरचे आपले आता जे तणावाचे संबंध आहेत. उद्या आपण मॉक ड्रिल घेतोय बॉम्बिंगच्या विरोधामधले वगैरे हे आहे. तर त्यामध्ये ही जर परिस्थिती काही चिघळली, कारण आता मोदी सरकारला याबद्दल काहीतरी करावं लागेल. इतक्या मोठ्या मोठ्या घोषणा केलेल्या आहेत की आम्ही कल्पनेच्या बाहेर काहीतरी करू आणि काही होताना दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मध्ये अस्वस्थता आहे. ते काही झालं तर पुन्हा सरकारला कारण सापडेल की आता या परिस्थितीमध्ये काही निवडणुका घेता येणार नाहीत आणि पुन्हा लांबणी होत जाईल. बरोबर आहे. ते लांबणीवर पडू नये एवढीच इच्छा. मात्र गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासक असल्यामुळे काय काय नुकसान झालंय असं आपल्याला वाटतं? जसं मगाशी तुम्ही एक उल्लेख केला की राजकीय सोयीसाठी मूलभूत अधिकारांचं केलेलं हनन आहे, ते कसं? हे पहा, एक उदाहरण द्यायचं झालं तर 15व्या वित्त आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा काही राखीव निधी ठेवला होता. सरकारने त्यामध्ये वित्त आयोगाने अट राखली की ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था नाहीत तिथं हा निधी देऊ नये. आणि त्यामुळे हा हजारो कोटीचा निधी जो ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळाला असता, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिकांचे नगरसेवक यांना तो निधी वापरता आला असता आपल्या मतदारांच्या इच्छेप्रमाणे. ते झालेलं नाही. आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट सांगितलं की जिथं निवडून आलेल्या
स्थानिक स्वराज्य संस्थांनी तिथं हा निधी गोठवला जाईल. बर, तर आमची मागणी होती, मी विधानसभेत देखील हा प्रश्न उपस्थित केला होता की आठवतंय. ठीक आहे, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था नसल्या तर हा निधी लोकप्रतिनिधी आमदारांना वापरू द्या, पण तो निधी वापरला गेला नाही. राज्याचं फार मोठं नुकसान झालं. 15व्या वित्त आयोगाचा स्थानिक स्वराज्य संस्थाकरता राखून ठेवलेला निधी आपल्याला वापरता आला नाही. हे एक उदाहरण आहे. बर, आणि शेवटी मग राज्य सरकारमध्ये बसून मुंबईतून जर ग्रामपंचायतीचं आणि मुंबईतून जर जिल्हा परिषदेचं नियोजन करायचं झालं तरी लोकशाहीचा खून आहे हा. आणि त्यामुळे जी नरसिंहरावांनी जी घटना दुरुस्ती केली होती की वेळेवर 5 वर्षात निवडणुका झाल्याच पाहिजेत, त्याला कुठेतरी धाब्यावर बसवलं देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारनं. बर. एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे की एका बाजूला केंद्राकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे जातनिहाय जनगणनेसंदर्भातला, आणि तातडीनं सुप्रीम कोर्टानं दिलेले आदेश की येत्या 4 महिन्यामध्ये त्यांनी दिलेल्या निर्देश याचा काही संबंध आहे असं आपल्याला वाटतं का? नाही, याचा काही संबंध मला वाटत नाही. बरं. कारण ही स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीची प्रक्रिया 4-4 वर्षापासून थांबलेली आहे. थांबवायचं काहीच कारण नव्हतं. आता जो जनगणनेचा मुद्दा आपण उपस्थित केला, मला येतोय, आपण जो जनगणनेचा मुद्दा उपस्थित केला त्याचे 2 भाग आहेत. आवाज येतोय. जनगणनेचे 2 भाग आहेत. एक तर मुळातच जी सार्वत्रिक जनगणना ज्याला सेन्सस म्हणतात, दर 10 वर्षांनी होते, ती 2011 नंतरची प्रक्रिया 2021ला व्हायला पाहिजे होती, पण मोदी सरकारनं काहीतरी कोविडचं कारण सांगून ती प्रक्रिया टाळली. अजूनपर्यंत ती 2020च्या दशकातलं सेन्सस किंवा जनगणना झालेली नाही. ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तो स्वागतार्ह आहे. पण त्याचं टाइम टेबल काय आहे ते आम्हाला माहिती नाही. त्यामुळे ते 2026 मध्ये घेणार, 25 मध्ये घेणार, किती तारखेला घेणार, हे टाइम टेबल एक असतं की पहिल्यांदा हाऊस होल्ड सर्व्हे करावा लागतो, नंतर मग महिन्याभरात डिटेल मोजणी करावी लागते. ते कधी होणार? त्याचं टाइम टेबल का सांगितलं नाही? जेव्हा निर्णय घेतला केंद्र सरकारनं तेव्हा का टाइम टेबल सांगितलं नाही? आता दुसरी गोष्ट अशी आहे की जेव्हापासून 1881 पासून आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी जनगणना सुरुवात केली त्यावेळेपासून दर दशकाच्या सेन्ससमध्ये जनगणनेमध्ये जातवार माहिती गोळा केली जात होती. 1931च्या सेन्ससमध्ये देखील जातनिहाय माहिती गोळा केली गेली, परंतु 41 नंतर ही प्रक्रिया थांबली. 2021 मध्ये मनमोहन सिंग यांनी सर्वे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस या नावाचा एक सर्वे आदेशित केला. कारण जनगणना करण्याचा अधिकार फक्त केंद्राला आहे, राज्य सरकारला नाही. राज्य सरकार फक्त सर्वे करू शकतात, तो काही राज्यांनी केलेला आहे. नक्की. पण मनमोहन सिंग सरकारने जेव्हा 2011ला जातनिहाय सर्वे केला तेव्हा त्यामध्ये खूप चुका होत्या, त्याचं डिझाईन योग्य नव्हतं किंवा त्यामध्ये खूप चुका होत्या. आता काय झालं की जात म्हणून विचारली असताना लोकांनी आपलं आडनाव सांगितलं. म्हणजे आडनाव म्हणजेच जात असं काही ठिकाणी मानलं जात असल्यामुळे काही ठिकाणी आडनाव सांगितलं, आणि त्यामुळे जवळजवळ 24 लाख जाती त्या 2011च्या सर्व्हेमध्ये पुढे आल्या. अर्थात ते काही व्यावहारिक नव्हतं म्हणून तो सर्व्हे त्याची माहिती देणं थांबवलं गेलं. नंतर पुढे मोदी सरकारने त्यामध्ये काही दुरुस्ती केली, पण त्यांनीही जो मनमोहन सिंग सरकारचा निर्णय होता तोच निर्णय घेतला आणि ही माहिती मोदी सरकारकडे असताना त्यांनी ही जाहीर केलेली नाही. आता काँग्रेस पक्षाने याबद्दल खूप आग्रही मागणी केली होती की सेन्ससमध्ये जनगणनेमध्ये जात निहाय वर्गवारी घ्या आणि ती जाहीर करा. आता ती मागणी सुरुवातीला मोदी सरकारने नाही म्हणून सांगितले, आता काय काय होईल असं सांगितलं, पण शेवटी नक्कीच कदाचित बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मागणी मान्य केलेली, त्याचं आम्ही स्वागत केलेलं आहे. पण आता त्याचं टाइम टेबल कधी करणार आणि ह्याचं डिझाईन करताना ज्या चुका 2010च्या दशकामध्ये झाल्या त्या पुन्हा करता येऊ नये त्याकरता विरोधी पक्षानं विश्वासात घेऊन ही जनगणनाची डिझाईन करावं. कारण तेलंगणामध्ये, कर्नाटकमध्ये आम्ही हे केलेलं आहे. नक्कीच. परंतु आता मला पण ह्या जनगणनेचा आणि जातवार जनगणना करण्याचा निर्णय आणि आजच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काही संबंध नाही आहे. नक्कीच घेतलेला निर्णय आणि याचे दूरगामी परिणाम हे अगदी थोडक्यात आपण आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोर मांडलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत होते ज्येष्ठ नेते काँग्रेसचे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. धन्यवाद, तुम्ही न्यूज प्लॅनेटमध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. त्यानंतर आता आणखी एक दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यासोबत जोडलं गेलेलं आहे आणि ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवारजी, न्यूज प्लॅनेटमध्ये आपलं स्वागत. मात्र पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, विरोधकांची ओरड अजूनही कायम आहे की लोकशाहीला कुठेतरी मारक अशा प्रकारचा निर्णय घेत
ही प्रक्रियाच लांबवण्यात आली आणि आता अखेर सुप्रीम कोर्टाला निर्देश देण्याची वेळ यावी लागली. कसं पाहता आपण या निर्देशांकडे, सुधीरजी? आपला आवाज आपण अनम्यूट केला तर आपल्याला ऐकता येईल. सुधीर भाऊ आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेले आहेत. त्यांचा आवाज अवघा महाराष्ट्र ऐकणार देखील आहे आणि त्यानंतर आपण थेटपणे सुधीर भाऊंना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात. सुधीर भाऊ, आपला आवाज येतोय आता आमच्यापर्यंत, बोला. नाही, साधारणतः विरोधी पक्षाला असं म्हणण्याचा अधिकार नाही, कारण या सर्व सुप्रीम कोर्टात केसेस गेल्या. हा, या केसेसमध्ये विरोधी पक्षाचा कोविडचा अडीच वर्षाचा कालावधी सुद्धा होता. बरं. जर आपण बघितलं असेल तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची मुदत ही 27 एप्रिल 2020 लाच संपली. खरंय. तेव्हा मान्य उद्धवजी मुख्यमंत्री होते, कारण 28 नोव्हेंबर 2019 ला मान्य उद्धवजी मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीचं सरकार होतं, पण शेवटी सरकार आमचं होतं की महाविकास आघाडीचं होतं हे महत्वाचं नाही. जेव्हा एखादा निर्णय हा सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असतो, तेव्हा शेवटी सुप्रीम कोर्टाने काय वर्डिक्ट द्यायचं, न्याय द्यायचा, निर्णय करायचा, हा पूर्ण अधिकार आपल्या संविधानाने सुप्रीम कोर्टाला दिला. हे खरं आहे की याचा निर्णय अगोदर यायला हवा होता. याचा निर्णय जर लवकर आला असता तर ही जी काही लोकशाहीची थट्टा झाली, एकीकडे आम्ही संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करत होतो आणि बिना ड्रायव्हरची गाडी, तसं बिना लोकशाहीनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी विना ही सारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था, म्हणजे साधारणतः 29 महानगरपालिका, ज्यामध्ये 2 नवीन आहे, जालना व इचलकरंजी. बरोबर आहे. 27 महानगरपालिका डी होत्या, तुम्ही निवडणुका घेऊ शकले नाही. नगर परिषदा 248, याच्यावर कशाचे काय निवडणुका घेऊ शकलो नाही. नगर पंचायत 147, त्यापैकी 42 मध्ये आपण निवडणुका घेऊ शकलो नाही. 34 जिल्हा परिषद पैकी 32 ठिकाणी आपण निवडणुका घेऊ शकलो नाही. फक्त भंडारा गोंदिया याची मुदत संपायला अजून अवधी होता, म्हणून भंडारा गोंदिया इथं लोकप्रतिनिधी कुठेही नव्हता. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय प्रलंबित ठेवल्याने एक मोठं नुकसान राज्याचं आणि राज्याच्या जनतेचं झालंय. आणि ते नुकसान म्हणजे 15व्या वित्त आयोगामधल्या तरतुदीचं. 15व्या वित्त आयोगाची तरतूद होती की जर एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक झालेली नसेल तर आम्ही वित्त आयोगाचं अनुदान देत नाही. आणि याचा फटका महाराष्ट्राला वर्षाला 2,500 कोटीचा फटका महाराष्ट्राला बसला. एकीकडे एक रुपया राज्याच्या तिजोरीत महत्वाचा असताना 2,500 कोटीचा फटका महाराष्ट्राला दुर्दैवाने सहन करावा लागला, फक्त वित्त आयोगातल्या एका तरतुदीच्या कारणाने. आपली चूक नव्हती, निर्णय सुप्रीम कोर्टाने घ्यायचा होता, सुप्रीम कोर्ट निर्णय घेत नव्हते आणि महाराष्ट्राच्या जनतेला मात्र भुर्दंड होत होता. लोकप्रतिनिधी विना स्थानिक स्वराज्य संस्था हे खरं तर संविधान किंवा देशामधल्या आपल्या लोकशाहीला कधीच मान्य होऊ शकत. बरं, आता राज्यात लवकरच निवडणुकांचा धुरळा आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. विधानसभेमध्ये आपल्याला जेवढं यश मिळालं तेवढंच मिळेल असं आपल्याला वाटतं का? रखडलेल्या गोष्टींचा कुणाला नेमका फायदा होणार, कुणाचा नेमका तोटा होणार असं आपल्याला वाटतं, सुधीर भाऊ? हे वाटायचा प्रश्नच नसतो. काही कोणी विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा मेरिट यावं या भावनेने करतो. जर विद्यार्थ्याच्या मनात मी पास होईल की नापास होईल हा भाव असेल तर तो विद्यार्थी कदापिही पास होऊ शकत नाही. आम्हाला येणाऱ्या 4 महिन्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणीपर्यंत हा संदेश घेऊन जायचा आहे. आम्हाला ज्या गोरगरीब कष्टकरी जनतेपर्यंत हा संदेश घेऊन जायचा आहे की राज्यामध्ये जर आपल्याला केंद्रात भाजपचं सरकार आहे, म्हणजेच एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, तर याला साजेसच प्रतिनिधी निवडून द्या. अन्यथा मग पुन्हा 5 वर्ष तुम्हाला डायलॉग ऐकावा लागेल त्या नगरसेवकाकडून किंवा जिल्हा परिषद सदस्याकडून की हम क्या करेंगे हमारी सरकार नहीं है. हा डायलॉग ऐकायचा आहे की राज्याच्या वतीने आणि केंद्राच्या वतीने वित्त आयोग, आता 16वं वित्त आयोग, 16 वित्त आयोग फायनान्स कमिशन आपल्याकडे आता महाराष्ट्रात येते 8 तारखेला आपलं मत ऐकून घ्यायला. मग जिल्हा परिषद नगर परिषद प्रश्न आम्ही काय जिंकायचा हा नाही आहे, जनतेला विकास जिंकला पाहिजे वाटतं की नाही, आणि त्यासाठी जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही आपला विचार मांडणार आहोत.
बरोबर आहे. जनतेच्या दरबारात जाण्यासाठी तुम्ही तयार आहात. थोडं मुंबई महापालिकेच्या दृष्टीने मला आपल्याला प्रश्न करायचा. 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या तयारीमध्ये असल्याच्या केवळ चर्चा आपण सध्याच्या घडीला ऐकतोय. मात्र 2 नंबरवर असलेला भाजप यंदा मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये पहिल्या स्थानावरती येणार का? येणार असेल तर मग आपली स्ट्रॅटेजी काय? नाही, मी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतोय, मुंबई महानगरपालिकाच नाही, हं, मुंबई पासून चंद्रपूर पर्यंत आणि सिंधुदुर्ग पासून गडचिरोली पर्यंत, हं. कोल्हापूर पासून नंदुरबार पर्यंत या सर्व जिल्हा परिषदा असतील, नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील, याच्यासाठी आम्ही एकत्रितपणे महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एखाद्या ठिकाणी असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, पण जुन्या प्रभाग पद्धतीच्या कारणाने मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की प्रयत्न हाच राहील की आम्ही तीनही पक्ष आणि आमच्या सोबतचे, जसं आपल्याला माहिती आहे की माननीय आठवले साहेबांचा आरपीआय असेल किंवा विदर्भामध्ये आमच्यासोबत माननीय जोगेंद्र कवाडे साहेब असतील, अशांसोबत आम्ही प्रयत्न हाच असेल की आम्ही एकत्र येऊन लढू. नक्कीच. मुंबईचा प्रश्न, मुंबईमध्ये माहिती आहे की मुंबई जिंकणं गरजेचं आहे. हं. ते मुंबई जिंकणं यासाठी गरजेचं नाही की आमच्यापैकी कोणी महापौर व्हावा. बरं. जिंकणं या गरजेचं आहे की 20 वर्ष ज्यांच्याकडे होती, हो आम्हीही सोबत होतो, पण ड्रायव्हिंग सीटवर आम्ही नव्हतो, आम्ही मागे बसायचो. हं, आमच्या हं, हं. सूचना कधीच त्या ऐकल्या जात होत्या. आणि आज मुंबईचं जे चित्र आम्ही बदलण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या वतीने होत आहे, आमचे सर्व नेते एकत्र येऊन करताय, बरं. माननीय देवेंद्रजी असो, माननीय एकनाथजी असो. मग अशा प्रसंगात मराठी भाषेला इतके वर्ष महायुतीच्या माध्यमातूनच आपण बघितलं असेल, अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता माढा असेल, सिडको असेल, मोठ्या हं, हं, हं. प्रमाणावर घर बांधण्याचा विषय असेल, मराठी भाषिकांसाठी आमचे उदय सामंजी ज्या पद्धतीचं पोर्टल किंवा मराठी भाषेसाठी प्रयत्न करताय, तर नक्की. मुंबई महाराष्ट्राची, मुंबई मराठी परिवारांची, यासाठी जे काम आम्ही करू शकतो, बाकी पक्ष तर काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बरं, ते नक्कीच. तर सुधीर भाऊ, मला काँग्रेससोबत आपला गेले. मुद्दा निश्चित लक्षात आला. केंद्रात असू दे किंवा राज्यात असू दे, ड्रायव्हिंग सीटवरती तुम्ही आहात. येत्या काळात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ड्रायव्हिंग सीट हे भाजपकडे राहावं यासाठी आपण कंबर कसलेली आहे, एवढं मात्र नक्की. धन्यवाद, आपण आमच्याबरोबर सविस्तर या संदर्भामध्ये बोललात आणि चर्चा केली त्यासाठी. त्याचबरोबर याच महत्त्वपूर्ण चर्चेमध्ये न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्यासोबत इतरही मान्यवर जोडले गेलेले आहेत. ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे, मराठा नेते राजेंद्र कोंढरे आणि कायदे तज्ज्ञ सिद्धार्थ शिंदे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तिन्ही मान्यवरांचं मी न्यूज प्लॅनेटमध्ये स्वागत करतो. सुरुवातीला मी कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदे यांच्याकडून सुप्रीम कोर्टानं दिलेले जे निर्देश आहेत ते अगदी थोडक्यात मला समजावून घ्यायचे आहेत. मग त्यानंतर आपण मराठा समाजाचं काय म्हणणं आहे, ओबीसी समाजाचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणार आहोत. सिद्धार्थजी. हो, बघा, आज जे निर्देश दिले गेले आहेत त्याच्यात कोर्टाने सांगितलंय की 4 आठवड्याच्या आत अधिसूचना काढा बरं. आणि 4 महिन्याच्या आत तुम्ही निवडणुका निवडणुका घ्या. घ्या. आणि त्या निवडणुका तुम्हाला घ्यायच्या आहेत जे आपल्याकडे ओबीसी आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 94 पासून ते 2022 पर्यंत, हा. त्याच बेसिसवर घ्यायचं आहे. कारण बाथिया आयोगावर बऱ्याच लोकांचे आक्षेप होते. आता बाथिया आयोगावर पुढे सुनावणी चालू राहील, पण आधी या प्रोग्राम मध्ये पृथ्वीराज चव्हाण एक म्हणले होते की जर बाथिया आयोग उचलून धरला कोर्टाने तर मग जे निवडून आले त्यांचं काय होईल. मी त्यांना सांगू इच्छितो सगळ्यांना की जे आता निवडून येतील, हे जे इलेक्शन होतील त्यांची टर्म 5 वर्षाचीच राहील. बरं. जर काय बाथिया आयोगासंबंधी असलं तर ते पुढच्या टर्मला लागू होईल. आणि एक अजून पण एक कोर्टाने एक विंडो ठेवलेला आहे. कोर्टाने ऑर्डरमध्ये काय म्हणलंय की जर एखाद्या भागात, शहरात, एखाद्या रिजन मध्ये, एखाद्या ह्याच्यात जर काही पाऊस आला किंवा दुसरं काही परिस्थिती उद्भवली, तर जर तुम्हाला इलेक्शन वाढवायचे असले तर तुम्ही आमच्याकडे परत येऊ शकता. आता ह्याच्यात काय होऊ शकतं, 23 मे ते 13 जुलै सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या आहेत. तर एखाद्या वेळेस 2-4 दिवसात किंवा ह्या येत्या 10 दिवसात राज्य सरकार परत एक ऍप्लिकेशन दाखल करू शकतं आणि म्हणू शकतं की 4 महिन्याचा वेळ हा खूप छोटा आहे, कारण त्यातले 2-2.5 महिने तर पावसाळा असतो. तर तुम्ही निवडणुका नोव्हेंबर पर्यंत घ्या. कोर्ट मान्य करेल का नाही माहित नाही, पण आज तरी असे निर्देश आहेत की 2022च्या आधीच्या परिस्थितीनुसार तुम्हाला निवडणुका 4 महिन्याच्या आत घ्याव्या लागतील. आता लोकांचं ते पण त्याच्यावर म्हणणं आहे की कोर्टाला हाच जर निर्णय द्यायचा होता तर आधी का नाही दिला. तर ह्याची एक पार्श्वभूमी अशी आहे
की उद्धव ठाकरे सरकारच्या वेळेस जेव्हा रिपोर्ट जस्टिस खानविलकरांकडे दिला गेला हा हा त्याच्यानंतर एक ठाकरे सरकार पडलं आणि कोर्टाने सांगितलं होतं की तुम्ही काही निवडणुका विदाऊट ओबीसी आरक्षण घ्या आणि पुढच्या ज्या आहेत त्या विथ ओबीसी आरक्षण घ्या. बरं एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली, ऍप्लिकेशन दाखल केलं की सगळ्याच तुम्ही ओबीसी सहित निवडणुका घ्या. बरं. ती जैसे ती स्थिती कोर्टाने लावली होती ती आजपर्यंत होती, आज ती उठवली गेली आहे आणि काही कारणापर्यंत राज्य सरकार पण याला मी थोडं जबाबदार मानतो. बरं. कारण बऱ्याच वेळेस राज्य सरकारनी ह्या मॅटरमध्ये डेट घेतलेल्या आहेत. मे बी त्यावेळेस त्यांना वाटलं असेल की परिस्थिती त्यांच्यानुसार नाहीये, पण आज दोन्ही बाजूंनी शेवटी कोर्टाला म्हणावं लागलं की हे जे प्रशासक तुम्ही नेमलेले आहेत हा हा ते लोकशाहीची हत्या करतायत. हे कोर्ट ओरली म्हणलंय. बरोबर आहे. त्यांनी असंही सांगितलंय की प्रशासक लिलाव करतायत जमिनींचा आणि लोकप्रतिनिधी नाहीयेत, तर लोकप्रतिनिधी असणं गरजेचं आहे. बरोबर आहे. सिद्धार्थ सर, मला खरं तर तुम्ही एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितलेले की काय आणि कुठल्या प्रकारचे निर्देश आहे. राजेंद्र कोंढरेंना मला विचारायचं आहे, जे काय आता 2022 पर्यंत सुरू होतं किंवा तेच आरक्षण पुढे कंटिन्यू करायचंय, मग इतका वेळ काढूपणा कशासाठी होता राजेंद्र कोंढरेजी? मुळातच ज्यावेळेस 1990च्या दशकानंतर आपल्या देशामध्ये घटनादुरुस्ती करून स्थानिक स्वराज्यांसाठी ओबीसीचं आरक्षण लागू झालं आणि त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जी केस दाखल झाली 94 मध्ये, त्याचा 2010 साली निकाल लागला के कृष्णमूर्तीमध्ये. बरं. आणि 5 सदस्यीय घटनापीठाने काही टर्म्स दिल्या की हे आरक्षण कोणत्या कंडिशनवर लागू होईल. बरं. त्याच्यातली फर्स्ट काय की तुम्ही ओबीसींची लोकसंख्या मोजली पाहिजे, तिची इम्पेरिकल इन्क्वायरी केली पाहिजे, चौकशी, त्याच्यात डेटा कलेक्शन केला पाहिजे आणि त्याचा बॅकवर्डनेस तपासून 50% कॅपमध्ये ह्या आरक्षण लागू करता येईल. आता हे झाल्यानंतर विकास गवळी म्हणून जे याचिकाकर्ते होते की त्यांनी सांगितलं की आमच्या ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला त्या काही जागा मिळत नाहीत, म्हणून ते कोर्टात गेले. त्यामुळे कोर्टाने 2010चा जो के कृष्णमूर्तीचा डिसिजन होता तो कायम ठेवत यात तुम्हाला टर्म्स पाळाव्या लागतील. आता मुळात काय झालंय की 2010 ते 2015-25 आज 15 वर्षामध्ये ना केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने जी त्यांना न्यायालयाने दिलेले निर्देश आदेश होते त्याचे पालनच झालेलं नाही. बरोबर. आणि आज रोजी 2022 पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे ज्या इलेक्शन्स होत आहेत त्याचं मी स्वागत करतो, परंतु जी के कृष्णमूर्ती केसमधल्या ज्या टर्म्स आहेत त्या पूर्णपणे राज्याला आज नाही उद्या ह्या पाळाव्याच लागतील. बरोबर आहे. जर न्यायालयाला विरोधात कुठल्या प्रकारचा निर्णय द्यायचा तर तशा प्रकारची रिक्वायरमेंट कुणी त्याच्यामध्ये केलेली नाही. फक्त आता ह्या निवडणुका होत आहेत, त्या निवडणुका होत असताना ओबीसी आरक्षण लागू करताना न्यायालयाने आतापर्यंत दिलेल्या निर्देशाचं पालन करण्यासाठी शासनाने तत्परतेने पावलं उचलून तो सुद्धा कंप्लायन्स करणं गरजेचं आहे. निश्चित. तरच खऱ्या अर्थाने तो न्याय मिळू शकतो. बरोबर आहे. हा न्याय मिळावा या संदर्भामध्ये तुम्ही सांगितलं. त्याचप्रमाणे ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडेंना मला प्रश्न करायचा आहे की ओबीसींचं आरक्षण होतं, त्याचबरोबर इम्पेरिकल डेटा यावरून आत्तापर्यंत झालेलं राजकारणही आपण सगळ्यांनी पाहिलं. मात्र जे 2 महत्त्वपूर्ण निर्णय आहेत, एका बाजूला जातनिहाय जनगणना करायची आहे, तर दुसरीकडे येत्या काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. इतक्या वर्षात जे झालं ते पुलाखालून बरंच पाणी गेलेलं असं वाटतं का? जसं राजेंद्र कोंढरे सरांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला की येत्या काळामध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे, ते तरी आता टप्प्यात दिसू लागलंय का? डॉक्टर बबनराव तायवाडे. नाही, नक्कीच एक बघा की 2020च्या आधीची परिस्थिती आणि मध्यंतरीची या 4-4.5 वर्षाच्या मधली परिस्थिती की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता की जोपर्यंत इम्पेरिकल डाटा कलेक्ट होत नाही आणि कुठल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये 50%च्या कॅपच्या अंतर्गत ओबीसीला किती टक्के आरक्षण द्यायचं हे एका गठीत केलेल्या कमिशनच्या अहवालानुसार आम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत ह्या निवडणुका घ्यायच्या नाही. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला हे काम राज्य मागासवर्गीय आयोगाला दिलं होतं, ते सक्सेस झाले नाही, म्हणून बांटिया कमिशन बसवण्यात आलं. बांटिया कमिशनने आपला अहवाल सादर केला जो सुप्रीम कोर्टाने मान्य केला आणि त्यानुसार काही निवडणुका पार पडल्या. परंतु बांटिया कमिशनचा अहवाल नंतर जेव्हा ओपन झाला तेव्हा असं लक्षात आलं की याच्या अहवालामध्ये खूप चुका आहेत की ज्या ठिकाणी ओबीसीची संख्या आहे ती ओबीसीची संख्या दाखवलीच नाही, 0 दाखवलेली आहे.
जिथे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे तिथे लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ओबीसीला आरक्षण मिळत नव्हतं आणि म्हणून ह्या तक्रारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे गेल्या आणि ज्याप्रमाणे डाटा कलेक्शन व्हायला पाहिजे होतं त्याप्रमाणे ते झालेलं नव्हतं आणि म्हणून आज जो निर्णय सर्वोच्च न्यायालयात दिलेला आहे मी त्याचं संपूर्ण ओबीसी समाजातर्फे स्वागत करतो. स्वागत याच्याकरता की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने इम्पेरिकल डाटा कलेक्ट करावा आणि 50% आजचा डाटा काढावा हे निर्णय दिला तेव्हाच आम्ही या निर्णयाचा विरोध केला होता की या ओबीसी समाजाला 1994 पासून संविधानाप्रमाणे जे आरक्षण मिळालेलं आहे ते यापुढे सुद्धा कायम राहावं आणि म्हणून केंद्र सरकारला आम्ही वारंवार विनंती करत होतो, निवेदनं देत होतो, मागणी करत होतो की संविधानाचं जे कलम 243D6 आहे 243T6 आहे या दोन्ही याच्यामध्ये अमेंडमेंट करून तिथे ओबीसीला 27% आरक्षण देण्याची तरतूद करावी जेणेकरून हे सर्व प्रकरण मिटेल आणि ओबीसीला न्याय मिळेल. ही मागणी आजही आमची सातत्याने आहे. ही मागणी आमची सातत्याने असताना आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन एक म्हणजे 2022च्या पूर्वीची जी परिस्थिती होती तीच कायम ठेवायला सांगितली. म्हणून सध्या तरी या राज्यामध्ये आणि संपूर्ण ठिकाणी ओबीसीला 27% आरक्षण मिळणार आणि म्हणून याच्या पुढे जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चेला बाब येईल आणि आता केंद्र सरकारने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो जनगणना जर वेळेच्या आतमध्ये केंद्र सरकारने केली तर ती आकडेवारी सुद्धा वेळेच्या आतमध्ये बाहेर आले आणि मग सरकारला केंद्र सरकारला ती आकडेवारी सांगून आम्ही जे काही 27% आरक्षण देत होतो ते निर्धारित त्याच्यापेक्षा कमी आहे आणि 50%ची अट सरकारला रद्द करावी लागेल ती सुद्धा मागणी आमची आहे आणि 50%ची अट रद्द करून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये केंद्र सरकारने ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण द्यावं ही मागणी आमची आहे. पण ते जोपर्यंत म्हणजे जनगणना होत नाही तोपर्यंत आहे ते 27% कायम ठेवावं हे केंद्र सरकारकडे मागणी आहे आणि त्या अनुषंगाने यापुढे कोर्टामध्ये जेव्हा चर्चेला हा विषय येईल तेव्हा केंद्र सरकार आपली भूमिका त्याप्रमाणे मांडेल अशी अपेक्षा करतो. बरं, तुम्ही तुमच्या मागण्यांवरती ठाम आहात आणि त्याचबरोबर अपेक्षा देखील आपल्या आहे. मात्र राजेंद्र कोंढरे सरांना मला पुढचा प्रश्न करायचा. राजेंद्र कोंढरेजी, यापूर्वी हे आरक्षण त्याचबरोबर महाराष्ट्रात असलेले इतर ठिकाणाहून आलेले लोक आणि त्यांनी जर लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडणुका लढवल्या असतील तर याचा फायदा तोटा कसा पाहता तुम्ही? बघा, आता मुंबई महापालिकेच्या जर निवडणुका लागल्या तर बरेचसे जे काही परप्रांतातनं 20, 30, 40 वर्षात जे लोक आलेत त्यांची ऑलरेडी नावं मतदार यादीत आहेत. मतदार यादीतनं नाव असल्यानंतर तो माणूस इलेक्शन लढवायला मोकळा आहे. परंतु ओबीसी प्रवर्गाच्या जर इलेक्शन्समध्ये त्याला भाग घ्यायचा असेल तर सगळ्या राजकीय पक्षांनी या बाबतीतलं धोरण महत्त्वाचं असं आहे की 1967 हा ओबीसीचा डीम डेट आहे 13 ऑक्टोबर. त्यामुळे जातीचं प्रमाणपत्र आणि त्याचं वैधता प्रमाणपत्र ज्याचा पूर्वीची लोक त्याचे पूर्वज 13 ऑक्टोबर 67च्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये राहणारे पाहिजेत. नंबर 1. बरोबर. नंबर 2 काय आहे की आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नावाचा जो प्रकार आहे ह्या डोमिसाईलमध्ये 1950 पासून मुंबई प्रांत असताना कोणतंही धोरण राज्य सरकारने फायनल केलं नाही म्हणून 50च्या परिपत्रकावर आज डोमिसाईल चालू आहे. ह्या डोमिसाईलची गंमत काय आहे की एखादा राजस्थानचा उत्तर प्रदेशचा माणूस मुंबईत आला तर त्याला त्याचं राज्याचं जे आपलं बाय बर्थ आणि बाय चॉईस अशी 2 प्रकारची डोमिसाईल मिळतात. आता ह्या डोमिसाईलमध्ये गडबड काय आहे की त्याला त्याच्या राज्याचं डोमिसाईल पूर्णपणे सोडायचंय तरच याला इथंच कायमचं स्थायी मिळणार आहे. आणि मग हे स्थायी मिळालेलं नसताना देखील हे इलेक्शन्स लढवतात. माझ्या मताप्रमाणे हे बेकायदेशीर आहे आणि त्याच्यामुळं राज्यातल्या ओबीसींवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तिसरा मुद्दा एक शेवटचा ह्याच्यातला मला सांगायचा आहे महत्वाचा की सर्वोच्च न्यायालयाने जी घटना दुरुस्ती करून जे आरक्षण ओबीसींचं लागू केलेलं आहे त्यामध्ये 2010 साली वारंवार सांगतो की कृष्णमूर्तींनी जो कंप्लायन्स सांगितलाय हा कंप्लायन्स फक्त संभाव्य आता जी काही जनगणना होणार आहे त्यांनी तो पूर्ण होणार नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की त्यांची इम्पेरिकल डाटानी इन्क्वायरी करा आणि त्याच्यासाठी समर्पित आयोगाची निर्मिती करायला सांगितली. मग तो समर्पित आयोगाला एक काही टर्म्स ऑफ रेफरन्स देऊन ते काम करावं लागेल. दुसऱ्या बाजूला प्रस्तावित जनगणना त्याच्याकडचा डेटा एकत्र करून मग तुम्हाला याच्या फायनलायझेशनकडे जावं लागेल. त्याशिवाय जे काही आत्ता आपण आरक्षण ओबीसींचं लागू झालेलं आहे ते कायद्याप्रमाणे झालंय असं आपल्याला आता म्हणता येणार नाही. बरोबर आहे.
अनेक परिस्थितींमध्ये अनेक प्रकारचे निर्णय आणि अनेक प्रकारचा गोंधळ असल्याचं दिसतंय. कायदेतज्ञ सिद्धार्थ शिंदेंना मला प्रश्न करायचा आहे, येत्या काळातल्या या 4 महिन्यांच्या निवडणुका, एम्पिरिकल डेटा, त्याचबरोबर विविध मागण्या ज्या किंवा याचिका आतापर्यंत दाखल करण्यात आलेल्या होत्या, या सगळ्या कायद्याच्या चौकटीमध्ये आणून निवडणूक प्रक्रिया पार पाडणं, जातनिहाय जनगणना करणं, हे खरोखर 4 महिन्यामध्ये शक्य होऊ शकतंय का? नाही, ह्याच्यात जातनिहाय जनगणना, एम्पिरिकल डेटाचा विषय आता संपलेला आहे. आता जो आहे ते त्या परिस्थितीतच तुम्हाला निवडणुका घ्यायच्या आहेत. आणि हे बघा, जातनिहाय जनगणना ही गरजेची आहे. ती कधी होईल माहित नाही, 26, 27, 31 कधी होईल. पण ते जर तुम्ही केली आणि त्याच्यानंतर एक डेडिकेटेड कमिशन फॉर्म झालं त्या एम्पिरिकल डेटावर, जातनिहाय जनगणनेच्या आणि दुसऱ्या ह्याच्यावर, तर मग हे सगळे आतापर्यंत जे आपल्याकडे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी सुटू शकतील. कारण मग तुम्हाला स्ट्रेट जॅकेट फॉर्म्युला एक मिळेल. तर जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. आताचे जे हे इलेक्शन आहेत ते आहे तशाच ह्याच्यात. आता थोडक्यात सगळं जे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग ठरवेल त्याप्रमाणेच इलेक्शन होतील. बरोबर, म्हणणं तेच होतं की काही करा पण इलेक्शन घ्या. आणि तुम्हाला एक इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगू इच्छितो, आता रिझर्वेशनचा मुद्दा निघाला. हे बऱ्याच मी कुठे कोर्टात होतो पण मी कोणालाही मेन्शन केलं नाही, कोणालाच ते माहित नाही. इंदिरा जयसिंग ज्या एक याचिकाकर्त्या आहेत ह्या मॅटरमध्ये, त्यांनी 10:30 हे मॅटर जस्टिस सूर्यकांतांसमोर मेन्शन केलं. बरोबर. आणि त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं की जस्टिस सूर्यकांतांनी विचारलं कसलं मॅटर आहे, तर ते म्हणले ओबीसी महाराष्ट्र. तर जस्टिस सूर्यकांत म्हणले आता रिझर्वेशन असं झालेलं आहे की रेल्वेच्या डब्यात जे आहेत ऑलरेडी आणि जे बाहेर मागतायत की आम्हाला आत यायचंय, ते आत आहेत, ते म्हणतायत की आता बस, आता पॅक झालंय, आता तुम्ही आत येऊ नका. तर ही शोकांतिका आहे, हे पण ते असं म्हणले. आणि नंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आम्ही 5 वाजता हे मॅटर ऐकू. कारण इंदिरा जयसिंग म्हणलं आता तर ह्याच्यात एक्झॅक्ट रिझर्वेशनचा मुद्दा नाहीये, इलेक्शन घेणं हे गरजेचं आहे. आणि तसंच कोर्टाने सांगितलंय पुढचे इश्यू, आपण पुढची तारीख याच्यात 16 सप्टेंबर आहे. तर 16 सप्टेंबरला नक्की कोर्ट विचारेल की आतापर्यंत मग 16 सप्टेंबरला तुम्ही काय केलं तोपर्यंत. आणि जर राज्य सरकारला मी जसं म्हणलं वेळ वाढवून घ्यायची असली काही कारणाचं, तर ते एक ऍप्लिकेशन टाकू शकतात. पण आता तरी आज निर्देश आहेत की तुम्हाला 4 महिन्याच्या आत निवडणुका संपवायच्या घ्याव्याच लागणार आहे. त्या परिस्थितीमध्ये आता येत्या काळातल्या 4 महिन्यातल्या निवडणुका, त्यासाठी सर्व पक्षांना किती तयारीला वेळ मिळतोय आणि कशा प्रकारे या निवडणुका होतील यावरती आपलं लक्ष असेलच. मात्र धन्यवाद बबनराव तायवाडे, राजेंद्र कोंढरे आणि सिद्धार्थ शिंदे, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. न्यूज प्लॅनेटचे सहप्रायोजक आहेत सपट परिवार, माझा चहा, माझा परिवार. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.